नमस्कार. माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो. आपण पाहतोय आज हिवाळी अधिवेशनाचा आजचा हा 5वा दिवस आहे. या हिवाळी अधिवेशनाच्या मागील 4 दिवसांमध्ये नेमकं काय झालं हे आपण जाणून घेणार आहोत. मात्र आजचा 5वा दिवस जो होतो महत्वाचा मानला जातो, कारण आजच्या या 5व्या दिवशी मुख्यमंत्र्यांचं उत्तर जे ते आज असणार आहे. कारण ज्या प्रकारे आपण पाहतो की काय ज्या चर्चा होत्या, राज्यपालांचं अभिभाषण असेल, एकंदरीत ज्या काही घटना ज्या राज्यभरामध्ये घडल्या या सगळ्यावरती चर्चा जी ती करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भाषण जे ते केलं. मात्र या सगळ्यावरती आता एकंदरीत उत्तर जे ते असणार या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहिलं तर आजचा दिवस हा महत्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे कालच्या दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं तर 2 घटना ज्या आहेत त्या घडल्या. इथे संविधान चौकामध्ये जे ते नागपुरातील संविधान चौक जे आहे त्या ठिकाणी विरोधकांनी म्हणजे महाविकास आघाडीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये जे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात आंदोलन केलं. त्यानंतर थेट त्यांनी विधान भवन गाठलं आणि विधान भवनाच्या आवारात म्हणजे विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सुद्धा त्यांनी आंदोलन केलं. मात्र त्याच वेळेला झालेलं फोटो सेशन आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने पाहायला मिळाले. याशिवाय जर आपण पाहिलं तर एकंदरीत सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा जे ते काल काँग्रेसच्या विरोधात असेल, शिवसेनेच्या विरोधात असेल आंदोलन जे ते करण्यात आलं होतं. याशिवाय जर पाहायला गेलं तर ज्या प्रकारे आपण पाहतोय की अधिवेशन जे आहे आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. उद्या या अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. मात्र आजच्या दिवशी सुद्धा पाहायला गेलं तर चर्चा या सुरू आहेत. राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा झाल्या. मात्र कुठेतरी जनतेला या सगळ्यामधून नेमकं काय मिळालं असा सुद्धा सवाल जो आहे तो विरोधक जे ते उपस्थित करत आहेत. कारण ज्या प्रकारे पाहिलं तर हे केवळ 6 दिवसांचं हे अधिवेशन आहे. जसं मी सुरुवातीला म्हटलं की मागील 4 दिवसात काय झालं आपण पाहणार आहोत. पहिल्या दिवशी जो होतो एकंदरीत शोकप्रस्तावाचा कार्यक्रम होता, तो प्रस्ताव ठेवण्यात आला आणि कामकाज जे ते संपलं. त्यानंतर पुरवणा मागण्या सुद्धा त्याच वेळेला मागण्यात आल्या होत्या. जवळपास 35,000हून अधिक कोटींच्या पुरवणा मागण्या ज्या त्या या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या आहेत. याशिवाय जर दुसरा दिवस आपण पाहिला तर राज्यपालांच्या अभिभाषणावरती हा दुसरा दिवस होता. तिसऱ्या दिवशी सुद्धा राज्यपालांचे अभिभाषण झाले. मात्र कालच्या दिवशी या सगळ्यावरती मुख्यमंत्र्यांचं उत्तर सुद्धा त्यावेळेला पाहायला मिळालं. मात्र या सगळ्यामध्ये जर आपण नीट एकंदरीत पाहिलं तर कुठेतरी आता सत्ताधारी असतील आणि विरोधक असतील या दोघांमध्ये जे ती खडाजंगी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. तशी कारण म्हणजे कुठेतरी विरोधकांना सभागृहामध्ये बोलू दिलं जात नाहीये. विविध मुद्द्यांच्या माध्यमातून किंवा राज्यपालांच्या अभिभाषणातून किंवा चर्चांच्या माध्यमातून जे काही मुद्दे उपस्थित केले जात आहेत ते औचित्याचे मुद्दे असतील, या सगळ्याच्या माध्यमातून जे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. मात्र या सगळ्याच्या मुद्दे उपस्थित केले असतात त्यावरती चर्चा केली जात नाहीये. विरोधकांना बोलू दिलं जात नाही असा सूर या सगळ्या विरोधकांचा मागील 4 दिवसांपासून जो तो पाहायला मिळत आहे. मात्र असं असलं तरी आता केवळ आपण पाहतोय की केवळ 2 दिवस जे ते शिल्लक राहिलेले आहेत हिवाळी अधिवेशनाचे. या 2 दिवसांमध्ये जर आपण पाहायला गेलं तर एक विदर्भावरती सुद्धा चर्चा जी आहे ती असणार आहे. मात्र या 2 दिवसांमध्ये जर पाहायला गेलं तर आज नेमकं कशा प्रकारे विदर्भावरती चर्चा होती, विरोधकांना कशा प्रकारे न्याय मिळतो हे सुद्धा पाहणं जे आहे ते महत्वाचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर एकंदरीत ज्या प्रकारे पाहायला गेलं तर काल जशा प्रकारे मुंबईमध्ये सुद्धा एक मोठी राजकीय घटना जी आहे ती घडली होती. मुंबईतील जे CSMT परिसरामध्ये जे काँग्रेसचं कार्यालय आहे त्या कार्यालयावरती भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी जे असेल हल्ला जो आहे तो त्या ठिकाणी केला आणि तो हल्ला केल्यामुळे कुठेतरी काँग्रेस आणि भाजप यांच्यामधील सुद्धा वाद जो आहे तो समोर आला. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जो हल्ला करण्यात आला होता त्यावेळेला संसदेमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू होतं आणि त्या हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारची असुरक्षितता भासू नये. सदस्यांवरती जर काँग्रेसचे नेते मंडळी धावून जात असतील किंवा त्यांच्यावरती कुठे वादविवाद होत असेल तर त्यांच्या संरक्षणासाठीच कुठेतरी आम्ही या ठिकाणी गेल्याचं म्हणणं सुद्धा त्यांनी त्यावेळेला भाजपच्या सदस्यांनी त्यावेळेला करून दाखवलं. मात्र जर सध्या तर एकंदरीत आपण नीट पाहिलं तर या ठिकाणी आता हा 5वा दिवस आहे हिवाळी अधिवेशनाचा आणि ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर एकंदरीत ज्या प्रकारे आज चर्चा जी आहे ती असणार आहे. विशेष म्हणजे आणखी एक महत्वाची बातमी समोर येते की मागच्या काही दिवसांपूर्वी जर पाहायला गेलं तर
अजित पवार यांना म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे ज्येष्ठ नेते असलेले शशिकांत शिंदे यांनी भेट दिली होती, सदिच्छा भेट होती असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं। त्याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी आज रोहित पाटील जे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधील सर्वात तरुण आमदार आहेत आणि राज्यातील सुद्धा तरुण आमदार आहेत, त्यांनी सुद्धा कुठेतरी आज अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे। त्यामुळे कुठेतरी आता पवार आणि पवार हे कुठेतरी एकत्र येणार का अशा सुद्धा चर्चा ज्या आहेत त्या राज्याच्या राजकारणामध्ये रंगू लागलेल्या आहेत। त्यामुळे या संदर्भातील जो तो दुरावा आहे तो कमी होतोय का अशा सुद्धा चर्चा ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहे। मात्र अशा जरी चर्चा असल्या किंवा अशा जरी सदिच्छा भेटी असल्या तर या केवळ भेटी असतात अशा प्रकारचं वक्तव्य जे ते या नेत्यांकडून केलं जातं। मात्र आता या सगळ्यावरती नेमकं कशा प्रकारे चर्चा होणार, यावरती कशा प्रकारे माहिती समोर येणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सध्या पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर हिवाळी अधिवेशन जे ते अगदी आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे। 5वा दिवस हा या हिवाळी अधिवेशनाचा आहे। खरं तर 18 तारखेला या संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक सुद्धा जी आहे ती झाली होती। या बैठकीमध्ये विरोधकांनी हिवाळी अधिवेशनाचं कामकाज जे आहे ते आणखी 2 दिवसांनी वाढवावं, जेणेकरून त्या 2 दिवसांमध्ये विदर्भावरती चर्चा होईल असं सुद्धा त्यांचा सूर होता। मात्र सत्ताधाऱ्यांना केवळ पळ काढायचं आहे, लवकरात लवकर हे अधिवेशन आटपून जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केवळ यांना करायचं असं म्हणत त्यांनी पूर्णपणे या सगळ्या सत्ताधाऱ्यांवरती टीका सुद्धा केलेली आहे। त्यामुळे आजच्या या 5व्या दिवशी नेमकं विरोधक कोणत्या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना घेरतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे।